तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता. 32 साईज आहे आणि 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हेच सेम मेजरमेंट जे आहे तर ते 30 आणि 32 साईजसाठी वापरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग जे आहे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण हे डायरेक्ट अस्त्रवरती मेजरमेंट टाकणार आहोत. जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज वगैरे शिवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीचा प्रिन्सेस कट जो आहे कटिंग करू शकता. तर हे ब्लाऊज जे आहे मला खूप अर्जंट होतं, सो मी डायरेक्ट अस्त्रवरती याचं जे कटिंग आहे करणार आहे. आता बघू शकता ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे मी 13 + 1 इंच 14 इंच घेतलेली आहे. जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही 12 किंवा 12.5 सुद्धा पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये +1 इंच मार्जिन ॲड करू शकता. आता ब्लाऊजची पूर्ण उंची होती 13 + 1 इंच 14 घेतली. त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी शोल्डर 32 साईजला 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे आणि पहिल्यांदा आपण इथं 32चा चौथा भाग आपल्याला 8 इथं टाकायचा आहे छातीचं माप. त्याच्या पुढं आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. आता हा फक्त आपण बॅक पार्ट पहिल्यांदा आपण हा काढत आहोत. कमर जे आहे मी 6.5 इंच काढलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलं. आता छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची. आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती. तर हे बघू शकता फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे आपण 1.5 इंचावरती दिला. त्याच्यानंतर बॅक पार्ट आपण पूर्ण इथं कटिंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. आता अस्तरच्या बरोबर अपोजिट साईडला आपण हा जो आपला बॅक पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला थोडा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. जर तुमचे शोल्डर वगैरे उतरत असतील, जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केला तर शोल्डर वगैरे अजिबात उतरत नाहीत. एकदम टाईट आणि व्यवस्थित बसतो ब्लाऊज शोल्डरमध्ये सुद्धा. त्यामुळे कधीही प्रिन्सेस कट करताना असा तो क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. जसं की मी तर बघू शकता फ्रंट साईडला मी तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये थोडासा बॅक पार्ट आहे जो दुसऱ्या कापडावरती तो ठेवलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं. बॅक पार्ट जो आहे तसा इथं पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे आता पूर्ण मी मार्किंग करून घेतलं. आता हे जे 1.5 इंच एक्स्ट्रा आहे तर तिथं सुद्धा आपण हे जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं. तिथूनच आपण गळ्याची जी रुंदी आहे 2 इंच घेतलेली आहे. गळ्याची रुंदी आपल्याला 2 इंचच ठेवायची आहे. जर तुम्ही जास्त ठेवला तर शोल्डर पडण्याचे चान्सेस भरपूर असतात लहान मापामध्ये. त्यामुळे लहान माप कधीही कट करताना गळ्याची जी रुंदी आहे तर ती कमी ठेवायची आहे. आता पुढचा जो गळा आहे मी तो ठेवलेला आहे 6 इंच. जर तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर तुम्ही कमी ठेवू शकता किंवा जर तुम्हाला जास्त ठेवायचं आहे तर तुम्ही जास्तही ठेवू शकता. त्याच्यानंतर मी थोडासा पसरट जो आहे फ्रंटचा जो गळा आहे मी तो काढलेला आहे. तर बघू शकता थोडा बाहेरून आकार मी घेतलेला आहे आणि 1.5 इंच बॉटमला असं क्रॉसमध्ये मी जोडलेलं आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन जे आहे घ्यायचं नाही. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती. अर्धा इंच मुंडा मी डाऊन केला आणि 1 इंचावरती मी जो आपला शेप आहे मुंड्याचा तर तो दिलेला आहे. आता 3.5 इंच प्रिन्सेस कटचा कट पॉईंटचा आपल्याला माप जे आहे तर ते घ्यायचं आहे. हे 1.5 इंच जे आहे तर ते आपल्याला सोडून हा जो आपला पॉईंट आहे तिथून आपण 3.5 इंच घ्यायचं आहे. बघू शकता इथून मी 3.5 इंच घेतलेलं आहे हे माप. हे 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून तिथून मग आपण 3.5 इंच माप स्टार्ट करायचं आहे. आता शोल्डरपासून खाली आपल्याला बस्ट पॉईंट घ्यायचा आहे 9.5 इंच. तर हे बघू शकता 9.5 इंच मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंड्यामधून आपल्याला असा हलक्या हाताने शेप द्यायचा आहे. तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि कुठेही प्रिन्सेस कटमध्ये वगैरे आहे अजिबात चपटा वगैरे होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कट केलात तर. आता या दोन्ही साईडला मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला काय करायचं इथं 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच आपल्याला जरी तुम्ही साईडला मार्जिन घेतलात तरीसुद्धा चालतं. मार्जिन अगदी फुल राहतं 2 इंचाचं. तर त्यामुळे मी दोन्ही साईडला इथं 1.5 इंच घेतलेला आहे. आणि आता हा जो पार्ट आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे फ्रंटचा दाखवल्याप्रमाणे.
तर आपण हे अगदी व्यवस्थित असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं. तर हे बघा, आता आपलं फ्रंट आणि बॅक जो आहे आपण कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत. आता जी स्लीव्ज आहे मला काढायची आहे 9 इंचाची, प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करणार आहोत. म्हणजे 10 इंचाची स्लीव्ज आपण पूर्ण उंची जी आहे तर ती टाकायची आहे बाहीची, जी स्लीवची. आणि हाताची जी घडी आहे त्याच्यावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं. आपण छातीचं माप किती घेतलं होतं? 8 इंच घेतलं होतं. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे 8.5 इंच आपण इथं हाताच्या घडीवरती माप घ्यायचं आहे छातीचं आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं. 3 इंच आपण खाली शेपसाठी घेतलं, 2 इंच आपण मार्जिनसाठी आत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक क्रॉसमध्ये लाईन इथं आपण मार्किंग करून घ्यायची आहे. 1.5 इंचाचे 3 पॉईंट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. 2 पॉईंट वर द्यायचे आहेत, 1 पॉईंट आपल्याला खाली द्यायचा आहे. आणि दाखवल्याप्रमाणे स्लीवचा जो शेप आहे मी अशा पद्धतीने प्रत्येक वेळी काढत असतो. जर तुम्हाला शेप काढता येत नसेल प्रॉपर तर तुम्ही माझे भरपूर असे चॅनल आहेत, व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, जो स्लीवचे एकदम सविस्तरपणे मी तुम्हाला त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला बघायचे असतील तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता. हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत, सो तुम्ही बघू शकता. आता इथं स्लीव्ज फ्रंट आणि बॅक जो आहे मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मेन फॅब्रिकवरती जी कटिंग आहे याचं करणार आहोत. आणि फ्रेंड्स, हा जो ब्लाऊज आहे एकदम अर्जंट होता, सो जे अस्तर आहे मी जांभळं न वापरता इथं ब्ल्यू कलरचं वापरलेलं आहे, कारण मला खूप अर्जंट होता हा ब्लाऊज. त्याच्यामुळे हे जे अस्तर आहे मी वापरलेलं आहे. आणि कस्टमरनेच मला सजेस्ट केलं होतं की चालेल, हे वापरू शकता तुम्ही, असं इथं मी वापरलेलं आहे. आणि आता आपण बॅक पार्ट जो आहे इथं सगळ्यात आधी हा आपण काढून घ्यायचा आहे. बॅक पार्टवरती डिझाईन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची होती, पूर्ण स्टोन होते बॅक पार्टवरती. आता ही जी स्लीव्ज आहे तर ती ही लावायची कशी, तर तो सुद्धा माझा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल चॅनलवरती, मी बनवलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला असे जर काट असतील तर आपल्याला समजत नाही की हे जे आहे अस्तर जे आहे याला कसं जॉईंट करायचं किंवा कसं हा जी स्लीव्ज आहे तर ती कशी स्टिच करायची. तर तो सुद्धा लवकरच व्हिडिओ अपलोड होईल माझ्या चॅनलवरती, सो नक्की बघा. तर तुम्हाला असं जर वर्क असेल बॉटमला आणि जर करता येत नसेल तर. सो आता इथं बघू शकता आपण बॅक पार्ट कट केलेला आहे, स्लीव्ज कटिंग केलेले आहे. आता आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते पूर्ण इथं करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन जे आहे मेन कापडावरती वाढवायचं नाही. जसं अस्तर आहे तसंच ठेवून आपल्याला मेन कापडावरती कटिंग करायचं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी काही नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.